नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे, आपण तलाठी या परीक्षेसाठी प्रश्न सिरीज चालू केलेली आहे आणि आज आपण त्यामधलाच 21वा सर्व पेपर घेणार आहोत आणि लवकरच आपण पोलीस भरतीचे सर्व पेपरसुद्धा चालू करणार आहोत. तर आजचा आपण सर्व पेपर चालू करण्या अगोदर जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या चॅनल अगोदर सबस्क्राईब करायचं आहे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तर आजचा हा सर्व पेपर चालू करू आपण पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे. तर पहिला प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर कोणत्या वर्षी करण्यात आले? उत्तर इथं पर्याय क्रमांक 2, 1949 रोजी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. पुढचा प्रश्न, स्वच्छ भारत अभियानचे घोषवाक्य काय आहे? स्वच्छ भारत अभियानचे घोषवाक्य काय आहे? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, एक कदम स्वच्छता की ओर. पुढचा प्रश्न, टिंबटिंब यास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते. तर टिंबटिंब यास म्हणजे कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे म्हटले जाते? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, लॉर्ड रिपन यास स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न, सार्क या संघटनेचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे. सार्क या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 1, काठमांडू येथे आहे. कुठे? काठमांडू येथे आहे. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्लुरल नाउन? तर खाली 4 पर्याय दिलेले, त्यापैकी प्लुरल नाउन नसलेला पर्याय म्हणले. तर नसलेला पर्याय कोणता आहे तो? पर्याय क्रमांक 3 आहे, गुज. हा प्लुरल नाही तर सिंग्युलर नाउन आहे. बाकीचे तिन्ही सुद्धा प्लुरल आहेत. पुढचा प्रश्न, ही टर्न डाऊन माय प्रपोजल. ही टर्न डाऊन माय प्रपोजल, इथं जी अंडरलाईन केलेली फ्रेज आहे टर्न डाऊन, तर याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, रिजेक्टेड. ही रिजेक्टेड माय प्रपोजल. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, व्हॉट वुड यू गिव्ह टू अ न्यू जनरेशन? तर इथं आपल्याला फिल इन द ब्लँक आहे. उत्तर इथं पर्याय क्रमांक 1, ॲडवाईस. व्हॉट ॲडवाईस वुड यू गिव्ह टू न्यू जनरेशन? पुढचा प्रश्न, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स चूजिंग ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. पुन्हा फिल इन द ब्लँक आहे. इज अ सायंटिफिक स्टडी ऑफ सन, मून, स्टार्स अँड प्लॅनेट. तर या सर्वांचा अभ्यास कशामध्ये केला जातो? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, ॲस्ट्रॉनॉमी. ॲस्ट्रॉनॉमी इज अ सायंटिफिक स्टडी ऑफ सन, मून, स्टार्स अँड प्लॅनेट. पुढचा प्रश्न, आय होप दॅट समडे देअर विल बी वर्ल्ड, फिल इन द ब्लँक. तर इथं 4 पर्याय दिलेले आहेत फिल इन द ब्लँकसाठी. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, पीस. पीसची स्पेलिंग पाहून घ्या, PEACE, पीस. आय होप दॅट समडे देअर विल बी वर्ल्ड पीस. पुढचा प्रश्न, द पेशंट वॉज कंप्लेनिंग अ पेन इन स्टमक, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील, ऑफ. OF, ऑफ. द पेशंट वॉज कंप्लेनिंग ऑफ अ पेन इन स्टमक. पुढचा प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांड याचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी सरकारने दिलेल्या टिंबटिंब किताबाचा त्याग केला. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी कोणत्या किताबाचा त्याग केला? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, सर या किताबाचा त्यांनी त्याग केला. पुढचा प्रश्न, डोकलामवाद टिंबटिंब या 2 देशामध्ये आहे. डोकलामवाद कोणत्या 2 देशामध्ये आहे? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, भारत व चीन या 2 देशामध्ये डोकलामवाद आहे. पुढचा प्रश्न, दीक्षाभूमी हे तीर्थस्थान खालीलपैकी कोठे आहे? दीक्षाभूमी हे तीर्थस्थान खालीलपैकी कोठे आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, नागपूर येथे आहे. पुढचा प्रश्न, मोहिनी अट्टम हे टिंबटिंब या राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे. तर मोहिनी अट्टम हे कोणत्या राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, केरळचे आहे. कोणते आहे? केरळ या राज्याचे मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य आहे. पुढचा प्रश्न, 1 जानेवारी 2001 रोजी जर सोमवार होता तर 1 जानेवारी 2020 रोजी कोणता दिवस होता? तर इथं समोरच्या ऐवजी तुम्ही सोमवार वाचायचं आहे. इथं समोर झालं चुकून, इथं सोमवार येतं. 1 जानेवारी 2001 रोजी जर सोमवार होता तर 1 जानेवारी 2020 रोजी कोणता दिवस होणार? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील, बुधवार होणार. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड
अनइनहॅबिटेबल, तर यासाठी आपल्याला मिनिंग काढायचं आहे, अर्थ शोधायचा आहे. उत्तर इथं पर्याय क्रमांक 1 अनसुटेबल फॉर लिव्हिंग इन. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स दिलेला आहे इथं, वन हू लुक्स ॲट द डार्क साईड ऑफ द थिंग्स. वन हू लुक्स ॲट द डार्क साईड ऑफ द थिंग्स, तर याला काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर इथं पेसिमिस्ट म्हणजेच काय, निराशावादी. ऑप्टिमिस्ट म्हणजेच का, आशावादी. पुढचा प्रश्न, पॉईंट आउट इनकरेक्ट ॲडवर्ब. तर इनकरेक्ट ॲडवर्ब आपल्याला सांगायचं आहे. तर इथं 4 पर्याय दिलेले आहेत. उत्तर पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. फास्टली हे इनकरेक्ट ॲडवर्ब आहे. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट वर्ड फॉर द फ्रेज ॲन इमॅजिनरी स्टोरी कनेक्टेड विथ रिलीजन. ॲन इमॅजिनरी स्टोरी कनेक्टेड विथ रिलीजन, तर याला काय म्हटलं जातं? उत्तर इथं पर्याय क्रमांक 1 मेथॉलॉजी असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द फॉलोइंग फ्रेज. अ पर्सन हू ट्रॅव्हल्स टू अ सॅक्रेड प्लेस ॲज अन ॲक्ट ऑफ रिलिजियस डिवोशन. अ पर्सन हू ट्रॅव्हल्स टू अ सॅक्रेड प्लेस ॲज अन ॲक्ट ऑफ रिलिजियस डिवोशन, तर याला वन वर्ड पाहिजे आपल्याला. तर याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. पिलग्रीम असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पिलग्रीम. पुढचा प्रश्न, हार्डली हॅड वी क्रॉस द ब्रिज वी अ गन शॉट. तर याचं उत्तर येणार आहे फिल इन द ब्लँक आहे. हार्डली हॅडचं जर तुम्हाला माहीत असेल यूज कसा असतो, तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहिलं, हर्ड. हार्डली हॅड वी क्रॉस द ब्रिज वी हर्ड अ गन शॉट. 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे, हर्ड. पुढचा प्रश्न, एका संख्येचे 15% 150 असेल तर ती संख्या कोणती? समजा एक संख्या आहे जिचे 15% आहे 150, तर ती संख्या कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील, 1000. 1000 ती संख्या आहे जिचे 15% होतं 150. पुढचा प्रश्न, एक परिचारिका एका रोग्याला दर 10 मिनिटांनी 1 टीका देते, तर तिच्या 5 तासाची ड्युटीमध्ये तिला किती टिकीट द्यावे लागतील? एक परिचारिका एका रोग्याला दर 10 मिनिटांनी 1 टीका देते, तर तिच्या 5 तासाच्या ड्युटीमध्ये तिला किती टिकीट द्यावे लागतील? उत्तर इथं पर्याय क्रमांक 4 31 टिकीट द्यावे लागतील. पुढचा प्रश्न, राजेश व महेश एका व्यवसायात अनुक्रमे 15,000 व 25,000 रुपये गुंतवतात. त्यांना 16,000 रुपये नफा होतो, तर राजेशचा नफा किती? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील, 6,000 हा राजेशचा नफा आहे. पुढचा प्रश्न, रोहनच्या खिशात 5 रुपये 10 रुपये 20 रुपयांच्या समान नोटा आहेत. त्याच्याजवळ 140 रुपये आहेत, तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती आहेत? रोहनच्या खिशात 5 रुपये 10 रुपये आणि 20 रुपयांच्या समान नोटा आहेत. त्याच्याजवळ 140 रुपये आहेत, तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती? तर याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 1 4 नोटा आहेत प्रत्येक प्रकारच्या. पुढचा प्रश्न, माझा चष्मा आण यातील आण हे कोणते क्रियापद आहे? माझा चष्मा आण यातील आण हे कोणते क्रियापद आहे? तर याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 3 आण हे आज्ञार्थी क्रियापद आहे. पुढचा प्रश्न, विशालने पुस्तक कोठे ठेवले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. विशालने पुस्तक कोठे ठेवले, अधोरेखित केलेल्या विशालने, तर याचं विभक्ती कोणती आहे? पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील, तृतीया. विशालने. पुढचा प्रश्न, धनुष्य शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? धनुष्य या शब्दासाठी समानार्थी शब्द विचारला आहे, तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 कोदंड. पुढचा प्रश्न, आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हटले जाते? आपल्या स्वाभाविक बोलण्याला आपण काय म्हणतो? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 आपल्या स्वाभाविक बोलण्याला गद्य असे म्हटले जाते. काय म्हटले जाते? गद्य. पुढचा प्रश्न, 2 किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात? वाक्य इथं जोडणारे आहे, इथं जाणारे झाले. जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात? तर याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे, उभयान्वयवी असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न, अत्तर हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? तर मित्रांनो 31वा शब्द आहे आता तुमच्यासाठी. अत्तर हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे? यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत, पोर्तुगीज, संस्कृत, इंग्रजी व फारसी. या 4 पर्यायापैकी जो पर्याय बरोबर असेल तो मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो आजचा हा आपण तलाठी सराव पेपर घेतलेला आहोत, जो की खूपच महत्त्वाचा होता आणि लवकरच पोलीस भरती सिरीजसुद्धा चालू करणार आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओसोबत. धन्यवाद.